मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीची सुनावणी घेण्यात आली आणि या सुनावणीत आता बाहेरच्या आंदोलकांच्या गाड्या मुंबईत येऊ देऊ नका असं कोर्टाने सांगितलं। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले आहे तिथून आंदोलकांना हटवा आणि ही कारवाई उद्या 4 वाजेपर्यंत करा असे आदेश कोर्टाने दिले आहेत। त्यामुळे जरांगेंना मोठा धक्का बसू शकतो। कोर्टात नेमकं काय घडलं सगळं सविस्तर सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती, परंतु मुंबईची परिस्थिती बघता तातडीची सुनावणी घेण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाने ही सुनावणी मान्य केली आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली असून हे आंदोलन नियमबाह्य आहे असं यावेळी जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकिलांनी न्यायालयात म्हटलंय। तर महाधिवक्त्यांनी जरांगे यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत असं सांगितलंय। आम्ही सर्व नियमांचं पालन करू अशी हमी जरांगे यांनी दिली होती, त्यामुळे जरांगे यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती। मात्र आंदोलकांनी नियमांचं पालन केलं नाही असं महाधिवक्त्यांनी या सुनावणी दरम्यान सांगितलं। राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे यांची 30 आणि 31 ऑगस्ट म्हणजे शनिवार रविवार रोजीचं आंदोलन हे परवानगी विना होतं। या 2 दिवसांच्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिलेली नाही असं महाधिवक्त्यांनी यावेळी सांगितलं। मनोज जरांगे यांनी हमीपत्र देताना आम्ही आंदोलनाच्या सर्व अटींचं पालन करू असं सांगितलं होतं, पण या अटींचं पालन झालेलं नाही असंही महाधिवक्त्यांनी सांगितलंय। त्यावर न्यायालयाने हमीपत्रावरील सही मनोज जरांगे यांचीच होती का असा सवाल न्यायालयाने महाधिवक्त्यांना केला। त्याला उत्तर म्हणून मनोज जरांगे हे सही करताना त्यांचं पूर्ण नाव लिहितात। हमीपत्रावरील सही त्यांचीच आहे असं महाधिवक्त्यांनी सांगितलं आहे। केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे। तसंच दुसरीकडे आंदोलन करण्यास परवानगी नाही, परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती अशी बाजू राज्य सरकारने मांडली। आंदोलकांकडून लिहून देताना सगळ्या अटी पाळण्यात येतील असं मान्य केलं होतं, त्या आधारे परवानगी देण्यात आली होती अशी माहिती महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली। कोर्टाने नियमात राहून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, त्यानुसार परवानगी देण्यात आली आहे। आझाद मैदान हे आंदोलनासाठी आरक्षित आहे, मात्र त्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलन करण्यास परवानगी नाही असं सरकारने म्हटलंय। हायकोर्टाने मोठा निर्णय घेत म्हटलं की मुंबई बाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका, त्यांना ठाण्यातच थांबवा। आंदोलकांना आम्ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी 2 दिवसांचा वेळ देतोय। कोर्टाने म्हटलंय की आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही, पण अटी शर्तीचं पालन व्हावं। आंदोलन हाताबाहेर गेले आहे, तुम्ही रस्ते अडवून मुंबई थांबवू शकत नाहीत। उद्या शाळा कॉलेज देखील बाधित होतील। मुंबईतील साहित्य बाहेर जाताना अडचण यायला नको। कोर्टाने जरांगेंच्या वकिलाला पावसात आलात तर चिखलात राहायची तयारी नाही का, मग स्थानकात गर्दी का करता असा प्रश्नही विचारला। 5000 आंदोलकांना परवानगी दिली, मग संख्या एवढी कशी वाढली, उरलेल्यांना माघारी पाठवू शकता का असंही कोर्टाने विचारलं। यावर मी फक्त आवाहन करू शकतो एवढीच क्षमता आहे। शहराऐवजी आंदोलकांना राहण्यासाठी पर्यायी जागा द्या, स्टेडियममध्ये आंदोलक राहू शकतात असं जरांगेंचे वकील म्हणाले। कोर्टाने जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देण्याचे आदेश दिलेत आणि आजची सुनावणी स्थगित करून आता उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होतो, जरांगेंना माघारी जावं लागतं की कोर्ट आंदोलकांना पर्यायी जागा देतं हे पाहावं लागणार आहे।